सायलेन्सर मॉडिफाय करून कर्णकर्कश आवाज, फटाके फोडणारे आवाज काढणाऱ्या बाईकवर पिंपरी चिंचवड आयुक्तालयात वाहतूक विभागातर्फे कारवाई करण्यात आलेली आहे. ही कारवाई आयुक्तालयातील वाहतूक विभागामार्फत सातत्याने करण्यात येते. 2025मध्ये एकंदर 14,512 अशा दुचाकी वाहनांवर कारवाई करण्यात आली आणि त्यांच्यावर 1,44,92,000 इतका दंड आकारण्यात आला. जानेवारी आणि फेब्रुवारी या 2 महिन्याचं हे जर पाहिलं तर 1,852 दुचाकी वाहनावर अशा प्रकारची कारवाई करण्यात आलेली आहे आणि 18,53,000 रुपये दंड करण्यात आला. या अशा मॉडिफाईड सायलेन्सर वापरणाऱ्या गाड्या शक्यतो बुलेट आणि 250 CC पेक्षा जास्त क्षमता असणाऱ्या गाड्या असतात. या गाड्यांवर मागील 3 दिवसामध्ये फक्त दंडात्मक कारवाई न करता ते सायलेन्सर काढून घेण्याची कारवाई करण्यात आली. अशा 399 सायलेन्सर काढून घेण्यात आलेली आहे आणि त्याची निष्कासनाची कारवाई आज रोजी करण्यात येणार आहे. आजकालच्या तरुण पिढीमध्ये अशा प्रकारच्या गाड्या मॉडिफाईड सायलेन्सरच्या कर्णकर्कश आवाज करण्याच्या आणि लक्ष वेधून घेण्याचं एक फॅड वाढत आहे, परंतु ते एक विकृती आहे, ती आपली संस्कृती नाही आहे. माझं सर्वांना आव्हान आहे की असं कंपनीने दिलेल्या सायलेन्सरमध्ये अनॲथॉराईजरित्या मॉडिफाय करू नका. दिलेले आहेत त्याच सायलेन्सरचा वापर करा. नियमात राहून सर्वांनी पोलिसांना सहकार्य करणं अपेक्षित आहे. अगदी बरोबर आहे. यापुढे जर ही कारवाई निरंतर चालू असणार आहे, म्हणजे निरंतर चालू आहे आणि चालू असणार आहे. यापुढे जर असं आढळत आलं तर यापेक्षाही कठोर कारवाई यावर करण्यात येईल. त्यांनाही अशा प्रकारची नोटीस बजावण्यात येणार आहे, कारण हे सायलेन्सर वापरणं नियमबाह्य आहे. त्यामुळे यांनाही अशा दुकानदारांवरही आम्ही नोटीस बजावणार आहे आणि कारवाई करणार आहे. त्यांच्यावर जे मोटार व्हेकल ॲक्टनुसार दंडात्मक कारवाई जी आहे ती कारवाई पण केलेली आहे आणि सायलेन्सर काढून निष्कासनाची कारवाई पण करणार आहे.